नमस्कार, सी 24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। निंबोडीतील जिल्हा परिषद शाळा कोसळली, 35 विद्यार्थी अडकले, काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर। नेवासा मिनी सेंट्रल बँकेतील खातेदारांची फसवणूक, नेवासा बँकेच्या शाखेवर टाळे ठोकून आंदोलन। ज्ञानेश्वर युवा प्रतिष्ठानच्या लंकेतून हनुमानाचे उड्डाण, या देखाव्याचे उद्घाटन। आणि सांगलीत पारंपरिक पद्धतीने गौराईंचे आगमन, गौराईंच्या स्वागतावेळी सुवासिनींनी धरला झिम्मा फुगड्यांचा फेरा। बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहुयात सविस्तर वृत्त। नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची शाळा पावसामुळे कोसळली आहे। या शाळेत 35 विद्यार्थी अडकले आहेत, तर काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येते। अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्याचं काम सुरू होतं। नगर तालुक्यातील निंबोडी येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे। या शाळेची इमारत जुनी झाली होती। सलग 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या शाळेची इमारत कोसळली आहे। त्यामुळे सुमारे 35 विद्यार्थी या शाळेत अडकले असल्याची माहिती जिल्हा परिषदेतून सांगण्यात आली आहे, तर काही विद्यार्थी गंभीर जखमी झालेत। शाळा पडल्याची माहिती जिल्हा परिषदेत समजताच एकच धावपळ उडाली। जिल्हा परिषदेने तातडीने एक रुग्णवाहिका निंबोडीला रवाना केली आहे। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, उपाध्यक्षा राजश्री घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, शिक्षणाधिकारी काटमोरे, आरोग्य अधिकारी नागरगोजे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते। अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे। दरम्यान जखमी मुलांवर तेथेच प्राथमिक उपचार केले जात आहेत। जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले, तर काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय। गणेश राठोड, सी 24 तास, अहमदनगर। सांगली जिल्ह्यातील जुनेखेड या गावामध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात आली आहे। पर्यावरण संवर्धनाबरोबरच बाप्पाची मनोभावे भक्ती कशी करावी, तसेच प्रदूषण टाळून ग्लोबल वॉर्मिंग पासून परिसराचे संरक्षण कसे करायचे याचा आदर्श या गावाने घालून दिलाय। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील जुनेखेड हे एक छोटेसेच गाव आहे। गावाची 3,500 लोकसंख्या आहे। गेल्या 15 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतमध्ये ठराव मांडण्यात आला की गावामध्ये एक गाव एक गणपती आणि ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा आणि गावातील सर्व वयस्कर आणि तरुणांनी एकत्र येऊन उभ्या महाराष्ट्रासमोर गणेश उत्सव कसा साजरा केला पाहिजे याचा एक आदर्श उभा केलाय। याआधी गावामध्ये 14 गणपती मंडळ होते, मात्र आता एक गाव एक गणपतीमध्ये त्यांचं रूपांतर झालंय। या गावाने सर्वप्रथम एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्याचं ठरवलं, कारण यामुळे गावातील सर्व गट तट विनासायास एकत्र येतात। कोणत्याही गल्लीत आळीत चौकात हा गणपती न बसवता या गावात एक गाव एक गणपती ही योजना राबविण्यात आली आहे। गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आरतीच्या वेळी कोणतीही डॉल्बी साऊंड सिस्टीम लावून प्रदूषण होऊ दिले जात नाहीये, तर लहान मुले, वृद्ध, ग्रामस्थ, आजारी व्यक्ती यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने देशी पारंपरिक वाद्ये वाजवून आरती केली जाते। या गणपतीला कोणतीही विद्युत रोषणाई नसून केवळ रेशमी वस्त्रे आणि फुलांच्या माळांनी या गणपतीची आरास करण्यात आली आहे। लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने गणेश उत्सवाची परंपरा केली त्यात कालानुरूप विविध बदल होत गेले। आता तर याला इतके हिडीस रूप प्राप्त झाले आहे की त्याचा मूळ हेतूच नष्ट झालाय। सगळी तरुणाई गणेश उत्सवाच्या आडाने व्यसनाधीन होऊ लागली आहे आणि लोकांकडूनच गणेश उत्सवाबाबत उदासीनता निर्माण झाली आहे। समाजातील अनेक समस्यांवर एकत्र येऊन उपाय शोधणे ही काळाची गरज बनली आहे आणि त्यातूनच एक गाव एक गणपती ही संकल्पना साकार झाली। वास्तविक छोट्याशा खेड्यातील ही संकल्पना आहे, म्हणून तिला नाक न मुरडता सर्वत्र तिचे स्वागत झालं। तर खरोखर एका चांगल्या गणेशोत्सवाची संकल्पना रुजेल यात शंकाच नाही। आमच्या जुनेखेड या गावामध्ये गत वर्षी 14 गणेश मंडळे होती। प्रत्येक वर्षी 14 मंडळे असल्या कारणामुळे सर्व तरुण एकत्र येत नव्हते। आणखी तसेच गावातील विकास होण्यासाठी आम्ही
ग्रामसभेच्या अगोदर 2 दिवस सर्व गावातील तरुणांनी एकत्र येऊन सर्व जे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांना आम्ही भेटलो। त्याच्यामध्ये 2 आमचे विषय होते की एक म्हणजे ग्रामपंचायत बिनविरोध झाली पाहिजे आणि दुसरा म्हणजे एक गाव एक गणपती झाला पाहिजे, जेणेकरून सर्व तरुणांचे विचार हे एकवटले जातील आणि गावच्या विकासाचा विचार होईल। गत वर्षी आमचे 14 मंडळे होती। आम्ही त्याचं टोटल कॅल्क्युलेशन केलं, आमच्या गावातील 15 लाख रुपये या गणेशोत्सवासाठी खर्च होत होते। आता हा आम्ही छोटासा एकच गावामध्ये उपक्रम चालू केलेला आहे। त्याच्यामध्ये गणेश उत्सवासाठी कमीत कमी 1 लाखामध्ये, जास्तीत जास्त 1 लाखामध्ये या सर्व गोष्टी होतील। तसेच आम्ही सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त झाडे लावण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय सर्व तरुणांनी एकत्र येऊन घेतलेला आहे। आम्ही 100 झाडे लावणार आहे। तसेच गावातील महिलांसाठी विविध उपक्रम आम्ही चालू केलेले आहेत। तसेच लहान मुलांच्यासाठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। या केल्यामुळे सर्व तरुणांची मने एकवटली जातील। तसेच सर्व लहान मुलांना त्यांच्या वैयक्तिक प्रगतीसाठी वाव मिळेल आणि उत्साह मिळेल, हा आमचा एक याच्या पाठीमागचा हेतू आहे। आमच्या गावामध्ये गणेशोत्सवाचे मंडळ साजरे होत होते, तसं आमचं गाव पहिल्यापासून एका विचाराचा, एका रीतीने चालणार आमचं गाव आहे। जे ह्याच्या पाठीमागून गणेश मंडळ वेगवेगळे होती, पण कोणामध्ये भांडणतंटे कधी नसायचे, सर्वजण एकत्र येऊन काम करायचे। ॲक्च्युली 14-15 मंडळ आमच्या गावामध्ये जरी असली तर प्रत्येक मंडळाच्या कामकाजामध्ये सर्व मंडळ सहभागी होत होते आणि याची आम्हाला सर्वांना त्याची माहिती होती। आमच्या गावामध्ये विना वाद करता आम्ही हा कामकाज सुरळीतपणे चालू ठेवत होता। पण 71व्या स्वातंत्र्याच्या निमित्तानं आमचे गावातील सर्व महिला, सर्व तरुण मंडळी, सर्व प्रौढ मंडळी आम्ही एकत्र आलो आणि या गणेशोत्सवाच्या बाबतीमध्ये जो आपल्या गावामध्ये इतरत्र किंवा जी तरुण पिढी भरकटत चाललेली आहे, त्यामध्ये डॉल्बी असेल किंवा गणपती मूर्ती मोठ्या आणायची आणि त्याचबरोबर त्याची मिरवणूक मोठ्या प्रमाणात ही करायची, असा अनाठाही खर्च टाळून आपण ते पैसे आपल्या गावच्या विकासासाठी लावावे आणि गावच्या विकासामध्ये गावातील सर्व आमच्या ज्या आया बहिणी आहेत, जे आमचे तरुण मित्र आहेत, जे आमची ज्येष्ठ मंडळी आहेत, या सर्वांना एकत्रित करून गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा गणेशोत्सव आपण सर्वांनी एकत्र साजरा करूया, या विचारांना एक दिलानं आम्ही सर्व गावातील मंडळींनी एकत्र येऊन हा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ऑगस्ट दिवशी गावातल्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी मिळून महत्त्वपूर्ण 2 निर्णय घेतलेले आहेत। त्यामध्ये एक गाव एक गणपती हा एक निर्णय घेतलेला आहे, महत्त्वपूर्ण निर्णय आहे तो। आणि तसेच गावातले ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व निवडणूक बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तोही गावच्या दृष्टीने व गाव सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय आहे आणि बिनविरोध निवड करून सरपंच व उपसरपंच निवड करण्याचे ठरवलेले आहे। गणेश चव्हाण, C24 तास, सांगली। आंबेगाव तालुक्यातील उद्योगपती गणेशभाऊ श्रीरंग कोकणे यांचा 40वा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आलाय। वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। आंबेगाव तालुक्यातील सुपेधर महाळुंगे गावाचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष उद्योगपती गणेशभाऊ श्रीरंग कोकणे यांच्या 40व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत गणेशभाऊ कोकणे यांनी केक कापून आपला वाढदिवस साजरा केलाय। उद्योगपती गणेशभाऊ कोकणे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे कीर्तन संपन्न झाले। यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, शारदा प्रबोधिनीचे संस्थापक हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज येवले, पंचायत समिती सभापती उषाताई कानडे, उपसभापती नंदकुमार सोनावणे, जिल्हा परिषद सदस्य सुभाष मोरमारे, बाजार समिती सभापती देवदत्त निकम आदी मान्यवर उपस्थित होते। गणेशभाऊंसारख्या तरुणाचा आदर्श घेऊन प्रत्येकाने समाजकारणात आपले योगदान दिले पाहिजे, असे मत हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज येवले यांनी यावेळी व्यक्त केले। यावेळी अनेक मान्यवरांनी गणेशभाऊंना शुभेच्छा देताना त्यांच्या समाजकार्याचा उल्लेख केलाय। कार्यक्रमावेळी दत्ता शेठ कोकणे, गणपत ढेरंगे, राम येवले, गणेश भास्कर, दीपक कोकणे, अमर बोऱ्हाडे आदींनी सहकार्य केले। माहिती आहे की सतत सामाजिक कामाची आवड असणार आणि समाजाची बांधिलकी जपणारा आहे कार्यकर्ता हा सतत जनतेच्या संपर्कात
प्रयत्न करत असतो. आज देखील वाढदिवसाच्या दिवशी इतर दुसरे काही कार्यक्रम करण्याच्या ऐवजी कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन असेल किंवा मोफत लेखन तपासणी आणि मोठी शस्त्रक्रिया किंवा चष्मे वाटपाच्या माध्यमातून आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जनसामान्यांची सेवा करण्याचा प्रयत्न असेल, हेच काम ते नेहमीच्या ठिकाणी करत असतात. आणि या संपूर्ण आदिवासी पट्ट्यातील क्रिकेटच्या स्पर्धा असतील, बाकी काही क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा असतील, त्या सर्वांना प्रोत्साहन देण्याचं काम देखील ते वर्षभर त्या ठिकाणी करत असतात. असं घरोघरी सगळ्या आपल्या सहकार्याला सोबत घेऊन जाणारा, मित्रभाषी असणारा असा एक गणेश भाऊ आज या ठिकाणी त्याचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि आपण सर्वजण त्या ठिकाणी आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेला. नुकताच कीर्तनाचा कार्यक्रम संपलेला आहे आणि आता आरोग्य शिबिराचा कार्यक्रम हा पवित्र त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन होणार आहे. आपण देखील सर्व आपल्या ज्या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम संपल्याच्या नंतर त्या ठिकाणी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा आणि जे जे आपल्याला आवश्यक वाटतं डोळ्याच्या संदर्भामध्ये आपण त्याची तपासणी करून द्यावी आणि या आरोग्य सेवेचा आपण देखील लाभ घ्यावा. मी पुन्हा एकदा आपल्या समाजाच्या वतीनं त्यांना त्यांचं आयुष्य बळकट आणि प्रगतीचं जावं, त्याचप्रमाणे त्यांच्या हातून आणखी समाजाची सेवा करावी अशा मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो, अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. नंदू बोराडे, C24 तास, शिनोली. कोपरगाव बस स्थानकावर चोरट्यांचा उच्छाद वाढलाय. प्रवाशी महिलेच्या तब्बल 20,000 रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. कोपरगाव बस स्थानकावर सध्या चोरट्यांचा उच्छाद वाढला असून वैजापूर तालुक्यातील शिरसगाव येथील सुवर्णा संजय धात्रक या महिलेचे तब्बल 20,000 रुपये चोरीला गेल्याने या महिलेला रडण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय समोर दिसत नव्हता. या चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवाशांकडून होतीये. वैजापूर तालुक्यातील शिरसगाव येथील महिला सुवर्णा धात्रक ही आपल्या लहान मुलीसह संगमनेर येथील आपल्या माहेरहून युनियन बँकेतून 20,000 रुपये काढून ते पैसे आपल्या पर्समध्ये ठेवले आणि आपल्या सासरी शिरसगाव येथे निघाली होती. कोपरगाव बस स्थानक येथे बस बदलून वैजापूर बसमध्ये चढत असताना गर्दी होती. बसमध्ये चढल्यानंतर तिच्या पर्सला एका बाजूने कापून त्यातील पैसे चोरीला गेल्याचं तिच्या लक्षात आलं. मात्र तोपर्यंत या गर्दीचा फायदा घेऊन चोर पळून गेला होता. त्यानंतर सुवर्णा हिच्यावर पश्चातापाची वेळ आली आहे. ही घटना घडली तेव्हा या ठिकाणी एक पोलीस कॉन्स्टेबल असतानाही ही चोरी झाल्याने चोरांचे धाडस वाढले असल्याचं या घटनेतून दिसून येत आहे. कोपरगाव येथील बस स्थानक हे नेहमी गजबजलेले वर्दळीचे आहे. या बसस्थानकावर अनेक छोट्या मोठ्या चोऱ्या नेहमीच होत असतात, परंतु काही प्रवाशी तक्रार कोणाकडे करावी, आधीच पैसे चोरीला गेल्याने त्यांची मनस्थिती खालावलेली असते. अशा कुचंबनेत ते तक्रार करणेही टाळतात. त्यामुळे चोरांचे चांगलेच फावते आहे. कोपरगाव बसस्थानकावर CCTV बसवण्यात यावे, तसेच पोलिसांचा चोरांवर वचक बसावा यासाठी नियमित पोलीस बंदोबस्त या ठिकाणी असावा अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून करण्यात येते. कुठून आल्यात तुम्ही? मी संगमनेर कोणत्या गाडीत बसले होते? आता वैजापूर कोपरगाव. किती पैसे होते? 20,000. कशामध्ये होते? या बॅग पर्समध्ये होते. साडीच होती. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 00
शून्य विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. नेवासा तालुक्यातील मिनी सेंट्रल बँकेतील खातेदारांची फसवणूक झालेल्या खातेदारांनी नेवासा येथील मुख्य शाखेला टाळे ठोकलंय. तर झोनल अधिकाऱ्यांनी 20 दिवसात पैसे खातेदारांच्या खात्यात वर्ग केले जातील असं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला येथे सेंट्रल बँकेच्या मिनी शाखेचा चालक अफरातफर करून गेल्या 4 महिन्यांपासून पळून गेलाय. या प्रकरणी फसवणूक झालेल्या ग्राहकांचे पैसे खात्यावर जमा करावेत या मागणीसाठी फसवणूक झालेल्या खातेदारांनी सेंट्रल बँकेला टाळं ठोकलंय. बँकेच्या अधिकाऱ्यांनी 20 दिवसात ग्राहकांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात येतील असे लेखी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. ग्रामीण भागामध्ये ग्राहकांची सोय व्हावी म्हणून मिनी शाखा सुरू झालेल्या आहेत. त्यात उस्थळ दुमाला येथे शेखर पिटेकर याने शाखा सुरू केली होती. सुमारे 2 वर्ष त्याने ही शाखा चालवली, पण 18 एप्रिल रोजी तो गावातून फरार झाल्याचं लक्षात आलं. त्यामुळे सर्वच ग्राहकांना धक्का बसलाय. ग्राहकांच्या तक्रारीनंतरही बँकेने चालढकलपणा केला. दरम्यान फसलेल्या ग्राहकांनी नेवासा पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवली, पण बँकेने मात्र कोणतीही कारवाई केली नाही. 18 जुलै रोजी ग्राहकांनी उपोषण केलं. त्यावेळी सभापती सुनीताताई गडाख यांनी या ठिकाणी भेट घेतली होती. तर त्यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करू असे आश्वासन दिल्याने उपोषण थांबवण्यात आलं. पण 24 जुलैपर्यंत रकमा खातेदारांच्या खात्यावर वर्ग करू असे सांगण्यात आले होते. पण खातेदारांना बँकेच्या आश्वासनाप्रमाणे पैसे न मिळाल्याने पुन्हा एकदा उस्थळ ग्रामस्थांनी सेंट्रल बँकेच्या नेवासा या शाखेवर आंदोलन केलंय आणि टाळं ठोकलंय. यावेळी पुणे ऑफिसचे झोनल मॅनेजर OP श्रीवास्तव यांनी बँकेच्या नेवासा शाखेत धाव घेतली. या ठिकाणी युवा नेते प्रशांत गडाख, भाजप तालुकाध्यक्ष माऊली पेचे, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, राजेंद्र उंद्रे तसेच खातेदार आदींनी बँक अधिकाऱ्यांशी चर्चा करून बँकेच्या अधिकाऱ्यांनी 20 दिवसात ग्राहकांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात येतील असे लेखी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. यावेळी बँकेचे झोनल अधिकारी OP श्रीवास्तव यांनी सांगितलं की खातर जमा करून खातेदारांचे पैसे 20 दिवसात खात्यावर वर्ग केले जातील. कि हम लोग एक एक पैसा आज जोड़ रहे हैं, जिसका जितना क्लेम है, जो आप लोगों ने कागज दिया है, और 20 दिन हमने समय लिया है आप लोगों से, और 20 दिन के अंदर आपके खाते में जिसका जिसका सही कागज पाया जाएगा उनके खाते में उतना पैसा जाएगा. ये हमने फैसला लिया है. अभी देखा है, ये चीज़ें लिख करके भी दी है, और अभी हमारी बॉम्बे से जो हमारा सबसे बड़ा कार्यालय है उनसे भी बात हुआ है, उनको भी मैंने बता दिया है. तो उन्होंने भी कहा है कि आज आप जो करके आओगे आप सही करके ले आओ, कागज दिखाओ, हम लोग करेंगे. तर सिनेट सदस्य प्रशांत गडाख म्हणाले की गेल्या 6 महिन्यांपासून खातेदारांनी संयम ठेवलेला असून बँकेने आणखी 20 दिवसांची मुदत मागितली असून या कालावधीत जर खातेदारांच्या खात्यांमध्ये पैसे जमा झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडणार आहे. संयम ठेवला गेल्या 6 महिन्यापासून ठेवलेला आहे. आता हा विषय मला माहीत नव्हता. काल सुनीताबाईंनी पण मला असं वाटतं 1 महिन्यापूर्वी आमचं हे सगळं झालं होतं. त्यांचा पण मला फोन आला. काल हा विषय मला समजला. मी आज आलो, सगळा विषय समजून घेतला. तुम्ही 1 महिना थांबलेले आहात तसं लेखी त्यांनी आश्वासन दिलं होतं. परंतु आता हे झोनल मॅनेजर वरिष्ठ अधिकारी आले, त्यांच्याशी सगळी सविस्तर चर्चा झालेली. आता ते प्रत्येक केस जे तुमचे अर्ज तिथं तुम्ही दिलेले नोंद केलेली ती प्रत्येक केस ते आजच्या आज बघणार आहे. त्याच्यासाठी आपल्या गावातले 2 प्रतिनिधी ज्यांना ते माहिती त्याच्यातलं सगळं ते इथं थांबणार आहे. प्रत्येक केस वाईज ते बघू त्या पद्धतीने ती यादी तयार करणार आहे आणि यादी तयार केल्यानंतर त्याच्यावर ते डिसिजन घेणार आहे. आणि आपण त्यांना 15 नाही तर 20 दिवसाची मुदत दिलेली आहे. 20 दिवसाच्या आत हा प्रश्न मिटला पाहिजे, तुमचे पैसे त्या खात्यावर वर्ग झाले पाहिजे अशी त्यांना मुदत 20 दिवसाच्या आत दिलेली आहे. 20 दिवसाच्या आत जर मुदतीत झालं नाही तर आता हे सगळे वृद्ध महिला वगैरे इथं आले त्यांना तर तुम्ही आणूच नका. ती जबाबदारी माझी राहील. मी इथं 1500 लोक घेऊन येणार आणि सगळी जबाबदारी प्रशासनावर राहील, पोलिसांवर राहील, बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर राहील, त्या अधिकाऱ्यावर राहील. हिची जाणीव मी त्यांना करून दिलेली आहे.
तसेच भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे यांनी सांगितलं की मिनी बँकेत झालेल्या फसवणूक प्रकरणी अधिवेशनात आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला असून मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेऊन त्याची चौकशी करण्याचे संबंधित विभागाला आदेश दिले आहेत. ऊसतळीतील मिनी बँकेत झालेल्या गैरप्रकरणी गेल्या मागच्या महिन्यामध्ये ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनानंतर त्या आंदोलनाचा दखल घेऊन माननीय आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं होतं आणि त्यात ते सखोल चौकशीचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे आज झोनल मॅनेजरशी चर्चा झालेली आहे आणि त्याप्रमाणे चौकशी समिती नेमून सदर चौकशी आपल्या गेल्या इथून पुढं 20 दिवसाच्या आत होऊन लवकरात लवकर खात्यावर त्यांचे पैसे जमा होतील असं या ठिकाणी झोनल मॅनेजरनी आमदार साहेबांना पुन्हा एकदा सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे चौकशी समिती जी आहे त्या चौकशी समितीच्या वतीनं तिथं सगळी सखोल चौकशी आहे. ते 20 दिवसात होऊनच या ठिकाणी या सर्व ग्राहकांना न्याय देण्यासाठी आमदार साहेबांनी प्रयत्न केलेला आहे. नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी नागरिकांना सांगितलं की ही सरकारी बँक आहे, राष्ट्रीयकृत बँक आहे. तुमच्या हक्काचे पैसे कुठेही जाणार नाहीत, ते तुम्हाला मिळणारच आहेत. पहिल्यापासून आम्ही आहोत तुमच्यासोबत आणि आता हे झोनल मॅनेजर साहेब आलेले आहेत, म्हणजे पुण्याहून आलेले आहेत, वरिष्ठ अधिकारी आहेत बँकेचे. म्हणजे पूर्ण हा विभाग जो आहे पूर्ण झोन, मग अहमदनगर जिल्हा असेल, आजूबाजूचे जिल्हे असतील, हे सगळे त्यांच्यावर त्यांचं नियंत्रण आहे. त्याच्यामुळे आता एवढे वरिष्ठ अधिकारी आपल्यासमोर आलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आम्ही 20 दिवसात ते पैसे जसं त्यांचं प्रकरण असेल त्या प्रकरणाप्रमाणे शहानिशा करून ते पैसे मिळतील. तर त्या दृष्टीने मी देखील आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो की आपण थोडंसं आता संयम ठेवावा. अगदी सरकारी बँक आहे, राष्ट्रीयकृत बँक आहे, त्याच्यामुळं आपले जे पैसे आहेत, आपले हक्काचे पैसे काही कुठं जाणार नाहीत. शंकर नाबदे, सी24 तास, नेवासा. मालेगावात विनोद तावडे यांच्या जातीय तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्याचा धनगर समाजाकडून निषेध नोंदविण्यात आलाय. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासाठी धनगर समाज आक्रमक झालाय. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी मालेगाव तालुक्यातील धनगर समाजाने मंत्री विनोद तावडे यांच्या जातीय तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवलाय. त्वरित मागण्या मान्य न झाल्यास राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सकल धनगर बांधवांनी तहसीलदारांना निवेदनातून दिलाय. राज्यात धनगर समाजावर नेहमीच अन्याय होत आहेत. देशात अनेक शहर, विद्यापीठ, पूल, रस्ते, चौक, रेल्वे स्टेशन या वास्तूंना महापुरुषांचे नाव देण्यात आले आहे. सकल धनगर समाजाने सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी करताच मंत्री विनोद तावडे यांनी जातीय तेढ निर्माण होण्याचे बेताल वक्तव्य केले. त्यांचा मालेगाव तालुक्यातील धनगर समाजाने निषेध नोंदवलाय. सोलापूर विद्यापीठाला नाव न मिळाल्यास धनगर समाज राज्यात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा तहसीलदारांना निवेदनातून देण्यात आलाय. आज सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यासाठी आम्ही तहसीलदार साहेब मालेगाव यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे. तरी या सरकारने त्वरित आमच्या निवेदनाची दखल घ्यावी, अन्यथा आम्हाला प्रत्येक जिल्ह्यात मोठं आंदोलन उभं करावं लागेल. आजपर्यंत इतिहासात महाराष्ट्राच्या इतिहासात प्रत्येक वेळेस महापुरुषाचे नाव देण्यात आलेलं आहे, परंतु आज धनगर समाजाचा मुद्दा आला की यांना जातीय तेढ निर्माण व्हायची भीती वाटते. परंतु आम्ही सर्व समाजाचा आदर करतो, परंतु आम्हाला आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव सोलापूर विद्यापीठाला द्यावे ही आमची सरकारला नम्र विनंती आहे. एवढे करून जर ते ऐकत नसतील तर आम्हाला आमच्या परीनं आंदोलन करता येते आणि ते केल्याच्या नंतर जर शासनाचं काही नुकसान झालं तर याची जिम्मेदारी सर्वस्वी शासनाची राहील, याची शासनानं नोंद घ्यावी. विनोद तावडे, सी24 तास, वाशिम. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो
डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001 2275 0575 आणि 72 49 53 04 46. आणि हो, प्रवेश मर्यादित आहे बरं का, त्यामुळे आजच आपला प्रवेश निश्चित करा. आली गौराई या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी एंट्री फी आहे फक्त 2000 रुपये. आली गौराई, उत्सव गौरी गणपतीचा आणि थाट आराशींचा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. राहुरीतील ज्ञानेश्वर कला, क्रीडा आणि सांस्कृतिक युवा प्रतिष्ठानचं समाज प्रबोधनाचं काम गेल्या 15 वर्षांपासून सुरू आहे. यावर्षी गणेशोत्सवात रामायणातील लंकेतून हनुमानाचे उड्डाण या देखाव्याचं उद्घाटन डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलंय. ज्ञानेश्वर कला, क्रीडा आणि सांस्कृतिक युवा प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. त्यांनी असेच समाज प्रबोधनाचे कार्य सुरू ठेवावे असे प्रतिपादन युवा नेते पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी केलंय. राहुरी नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजेंद्र उंडे यांच्या नेतृत्वाखाली या युवा प्रतिष्ठानचे कार्य गेल्या 15 वर्षांपासून सुरू आहे. गणेशोत्सवात विविध पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक देखाव्यांचे आयोजन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येते. चालू वर्षी रामायणातील लंकेतून हनुमानाचे उड्डाण या देखाव्याचे उद्घाटन डॉक्टर विखे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी रावसाहेब चाचा तनपुरे, गणपतराव उंडे, डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याचे संचालक विजय डवले, नंदकुमार डोळस, डॉक्टर धनंजय मेहत्रे, विरोधी पक्ष नेते दादा पाटील सोनवणे, ओमकार दरक, अण्णासाहेब शेटे, सुरेश भुजाडी यांच्यासह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र उंडे यांनी डॉक्टर विखेंचं स्वागत करून सत्कार केलाय. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संतोष थिगळे, अनिकेत उंडे, डॉक्टर सुनील धिमते, नितीन पोखरकर, बाळू पानकर, रफिक शेख, शिवा दारकुंडे, आकाश डफळ, अशोक कसबे, अच्युता पुजारी, भीमाशंकर विघे, पांडुरंग जगधने, राजू पठाण, लखन गुंजाळ, विवेक उंडे, नंदू पोखरकर, प्रमोद चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. यावेळी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. असलेल्या या गणेश महोत्सवाच्या निमित्ताने देखाव्याच्या शुभारंभाप्रसंगी उपस्थित असलेले सर्व राहुरी तालुका व शहरामधील सर्व ज्येष्ठ आणि सन्मानित मान्यवर, मी सगळ्यांचं नाव घेत बसणार नाही, पाऊस वाढत चाललेला आहे. पण मला आनंद आहे की ज्ञानेश्वर युवा प्रतिष्ठानचं एकमेव गणपती आहे जो मी दरवर्षी हजेरी लावण्यामध्ये मला यश मिळालेलं आहे. राजू भाऊंचं ते प्रेम आहे की ते सातत्याने मला या कार्यक्रमाला बोलवतात आणि प्रत्येक वर्षी या देखाव्याचं उद्घाटन माझ्या हस्ते करतात. तर मी आमच्या संपूर्ण विखे पाटील कुटुंबियांच्या वतीने ज्ञानेश्वर प्रतिष्ठानच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. ज्ञानेश्वर प्रतिष्ठानच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना आमच्या कुटुंबियांच्या वतीने गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. ज्ञानेश्वर कला, क्रीडा व सांस्कृतिक युवा प्रतिष्ठान राहुरी याची स्थापना आमचे बंधू कैलासवासी बाळासाहेब मुंडे यांनी 1987 साली स्थापना केली. त्यापासून आम्ही कायम याची पूर्व ठेवून नवीन देखावे सादर करतो. ह्या वर्षीसुद्धा एक मोठा असा देखावा राम लक्ष्मण यांचे हनुमानाच्या पाठीवर बसून लंकेवरून अयोध्येत आगमन हा देखावा सादर करणार आहोत. मागच्या वर्षीसुद्धा आम्ही बेटी बचाव, रावणाचा वध व इतर सांस्कृतिक कार्यक्रम केले होते. त्याकरता आम्हाला व्यापारी असोसिएशन त्यांच्याकडून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
5,000 रुपये एक व सन्मानचिन्ह मिळाले. प्रतिष्ठान दरवर्षी सामाजिक उपक्रमाबरोबर रक्तदान शिबिर, ब्लड ग्रुप चेक, महिलांचे कॅल्शियम चेकअप, तसेच वृक्षारोपण, बॅडमिंटन स्पर्धा, गाडगे आझम शाळेत गरजू विद्यांना वह्या पुस्तकं वाटप व गणवेश वाटप, ज्ञानेश्वर कला क्रीडा सांस्कृतिक युवा प्रतिष्ठान व मित्रमंडळ यांच्यातर्फे राहुरी शहरवासींना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. कलेसाठी जीवन की जीवनासाठी कला हा संभ्रमाचा आणि वादाचा विषय असला तरी जी कला आपण जगतो तीच कला देखावा स्वरूपात साकारता आली तर, अशीच किमया साधली आहे आंबेगाव तालुक्यातील धामणी गावातील एका कलाकारानं. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर या उक्तीचा तंतोतंत प्रत्यय देणारी कला म्हणजे मराठमोळी तमाशा कला. विठाबाई नारायण गावकर, दत्ता महाडिक, चंद्रकांत ढवळपुरीकर, गणपत मानेंपासून नावारूपाला आलेली ही कला आजच्या घडीला मंगला बनसोडे, नितीन बनसोडे, रघुवीर खेडकर, भिका भीमा, पांडुरंग मुळे, कैलास नारायण गावकर, काळूबाळू, मालती इनामदार आदी फडमालकांनी आस्थागायत यशस्वीपणे जपली आहे. पण या कलेला लागलेलं समस्येचं ग्रहण काही करता सुटताना दिसत नाहीये. या समस्या अधोरेखित करणारा एक देखावा आंबेगाव तालुक्यातील धामणी गावातील तमाशा कलावंत दिनकर रोकडे यांनी साकारला आहे. मंगला बनसोडे सह नितीन बनसोडे, करवडीकर यांच्या तमाशा फडाची हुबेहूब प्रतिकृती त्यांनी गणपती बाप्पासमोर साकारली आहे. विशिष्ट रकमेचे तिकीट स्वीकारून आपली मराठमोळी तमाशा कला सादर करण्यासाठी या आधुनिक काळात किती आणि कसे कष्ट घ्यावे लागतात याचे उत्कृष्ट मॉडेलच त्यांनी समाजापुढे मांडले आहे. याबाबत सी24 तासशी बोलताना त्यांनी अधिक माहिती दिली आहे. दिवसेंदिवस तमाशा ही कला लोप पावत चालली आहे. तिला राजश्री मिळाला असला तरी लोक असले तर सकमीच मिळाला. तमाशा कलाकार, फडमालक यांच्यापुढे मोठ्या प्रमाणात समस्या आहे. तरी शासनाने या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे मला वाटते. मला तमाशाविषयी खूप आदर आहे, कारण मी स्वतः एक तमाशा कलाकार, मॅनेजर या पोजवर काम केलेलं आहे. त्यांच्या व्यथा वेदना मी स्वतः अनुभवले आहे. त्या कलेच्या प्रेमाबाई मी हा देखावा सादर केला आहे. त्यावरचा तमाशा म्हणजे 2 पोली तंबू असतो आणि भरमसाठ ते रेकॉर्डिंग स्पीकर लावलेले असतात. पुढं पार्टी असते, दुसरी पार्टी, त्या पार्टीला शेअर देण्यासाठी संपूर्ण डेकोरेशन करावं लागतं आणि 2च पोली तंबूमध्ये जेवढं पब्लिक असतं तेवढं पब्लिक त्या बी तंबूमध्ये असतं. म्हणजे जवळजवळ 50 ते 60,000 पब्लिक या 2 तिकिटावरच्या तमाशाला असतं आणि 2 गाड्यांमध्ये तिकीट विक्री चालू असते. तरी 2 गाड्यांमध्ये तिकीट विक्री चालू असताना देखील या दोघांनाही ते आवरत नाही, इतकं पब्लिक असते. वगनाट्य ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस ही कणात साईडची खुली करावं लागते, कारण पब्लिक भरपूर उभं असतं. त्यामुळे ही कणास ओपन करून संपूर्ण तमाशा वगनाट्य या बाकीच्या पब्लिकला पाहता येतं, अशी संकल्पना आहे. दिनकर रोकडे हे स्वतः एक तमाशा कलावंत असल्याने त्यांनी फड उभारणीसाठी करावी लागणारी खटपट आणि धडपड स्वतः अनुभवली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत समोरच्या मायबाप प्रेक्षकाला रुचेल आणि पसंत पडेल अशीच कला सध्या फड मालकांना सादर करावी लागतीये. रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे या फड मालकांनी तर स्टेजवर विविध प्रयोग करत स्टेजवर खराखुरा घोडा, खंडोबा, रेल्वे, ST, बुलेट, जळणारी झोपडी, पाण्यात डास, आग दाखवली आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांना जो समस्यांचा डोंगर पार करावा लागतो, या सर्व समस्या रोकडे यांनी या देखाव्यातून कल्पकतेने दाखवल्याने हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील लोक गर्दी करत आहेत. या देखाव्याबाबत त्यांनी राज्य प्रदूषण मंडळाशी संपर्क साधला असून लवकरच त्यांची टीम हा देखावा पाहण्यासाठी येणार असल्याचं वैभव विधाटे यांनी सी24 तासशी बोलताना सांगितलंय. संतोष पाचपुते, सी24 तास, पारगाव. शिरूर तालुक्यातील सणसवाडीत स्पंदन मेडिकल असोसिएशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आलंय. यावेळी डॉक्टर्सनी एकत्र येऊन 100 झाडांची लागवड केली आहे. शिरूर तालुक्यातील पुणे नगर रोडवरील सणसवाडी येथील नरेश्वर मंदिराच्या आवारात स्पंदन मेडिकल असोसिएशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आलंय.
यावेळी पुणे नगर रोडवरील सणसवाडी, शिक्रापूर, तळेगाव तसेच परिसरातील डॉक्टर्सनी एकत्र येऊन 100 झाडांची लागवड केली आहे. यावेळी स्पंदन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत साकोरे, उपाध्यक्ष डॉक्टर विशाल व्यवहारे, सेक्रेटरी डॉक्टर इंगळे सर, डॉक्टर पोटे, डॉक्टर हार्दे, डॉक्टर गायकवाड, डॉक्टर दरेकर, डॉक्टर खैरे, डॉक्टर केदारी, डॉक्टर वाभळ, डॉक्टर लोंढे, डॉक्टर लांडगे, डॉक्टर ढमढेरे, डॉक्टर रुके, डॉक्टर भापकर हे सर्वजण उपस्थित होते. आजकालच्या जगात सगळीकडे सिमेंटचं जंगल वाढत चाललं आहे. त्यामुळं पावसाचं प्रमाण पहिल्यापेक्षा खूप कमी आहे. त्यामुळे आमच्या स्पंदन मेडिकल असोसिएशनने असा संकल्प केला की दरवर्षी 100 झाड तरी लावायची. त्यामुळे ह्या वर्षीपासून आम्ही सणसवाडीच्या नरेश्वर डोंगरावर 100 झाडं लावत आहोत आणि ती झाडं जगवायचा प्रयत्न करणार आहोत. तरी पण सर्व माध्यमांतून मी सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी पण अशाच प्रकारे वृक्षारोपण सुरू करावं, म्हणजे आपल्या पुढच्या पिढीसाठी हे वरदान ठरेल. आणि जो पावसामुळे पाऊस कमी होऊन दुष्काळाचं प्रमाण वाढलंय ते नक्कीच पार करण्यात आपण यशस्वी ठरू. सूर्यकांत शिर्के, C24 तास, शिक्रापूर. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी पॉज मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध. भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी, उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था. आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप. या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध. ठेवीवरचे व्याजदर 11.5%. सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर. फोन क्रमांक 1800-233-4140. मोबाईल नंबर 9225328391 किंवा 9225328300. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. गणपती पाठोपाठ 4थ्या दिवशी गौराईचं आगमन झालंय. वाजत गाजत सुवासिनी महिलांनी गौराईचं स्वागत केलंय. यावेळी गौराईच्या आगमनाने भारावून गेलेल्या सुवासिनींनी चक्क झिम्मा फुगड्यांचा फेर धरीत आज असतो तो भाजी भाकरीचा असतो, उद्या असतो पुरणपोळी, खीर असते. माहेरवाशिणींसाठी हा महत्त्वाचा सण आहे, कारण माहेरवाशिणी या दिवशी आपल्या माहेरी येतात, त्यांचंही कोडकौतुक केलं जातं. गौर म्हणजे गंगा गौर म्हणजे साधारण माहेरवाशिणीचंच रूप आहे की जी मुली आता बघतायचे बरोबर लेकीनं घेऊनच आली आहे मी, त्या घेऊन येतात आणि त्यांचे खेळायचे, नटायचे, थटायचे आजचा दिवस असतो. 2 दिवस तुमच्या आनंदात जाणार. आनंदात. गणपतीचा सण म्हणजे सगळ्यांसाठी आनंद आहे. मोद घेऊनच येतो तो. ज्या दिवशी गौरी येतात त्या दिवशी आम्ही भाजी भाकरीनं नैवेद्य दाखवतो.
दुसऱ्या दिवशी उभ्या गौरी असतात. त्या दिवशी आम्ही भरपूर आरास वगैरे खूप छान करतो. पुरणपोळीचा नैवेद्य करतो, सवाशीण वगैरे जेवायला वाढतो. आणि बाकी काय असं आरती वगैरे 5 दिवस आम्ही उत्सव छान करतो आम्ही. बाकी काय मला जास्त आनंदाचा सण मानला जातो. आनंदाचा माहेर वाचण्यासाठी असंच की पंचमी खेळतो आम्ही. फुगडी वगैरे सगळे वातावरण छान असतं आमच्या घरी. जिम्मा फुगडी हे आम्ही 5 दिवस गाणी वगैरे म्हणतो. सगळ्या मुली सवासणी सगळीजण असतात. गौरीचा सण म्हणजे सर्वजण आमच्या घरातले उत्साह होतात. आम्ही आमच्या गल्लीतल्या सर्व बायका आम्ही वाजंत्री सांगून तिला आनंदाने नदीवर भरून नेऊन नदीवरनं घेऊन घरी जातो. आणि नंतर तिला घरी गेल्यानंतर तिला आत तुकडा टाकून जशी आपली लेक माहेर येते तसं तिचं पण आम्ही तुकडा टाकून तिच्या पायावर पाणी घालून घरामध्ये घेतो. घरी आल्यानंतर चहा पाणी वगैरे देतो. नंतर थोड्या वेळानं आरती आणि नैवेद्य भाजी भाकरी दाखवतो. सगळेजण गाणी म्हणतात आणि सगळ्या बायका हळदी कुंकू करून आम्ही रोज संध्याकाळी गौरीची गाणी म्हणतो. आणि जशी आपली लेक आहे तशी ती आपली आई आहे. जशी आपली आई आपल्या लेकीच्या घरी सहवास कशी काय आपली सेवा करतात काय करतात ही पाहण्यासाठी आई आमची 2 दिवस काही नाही येऊन लेकीच्या घरी बघून जाते. आणि आम्हाला खूप आनंद होतो की आईला आम्ही दरवर्षी वाजतच नेतो. जोपर्यंत आम्हाला वाजत नेलं नाही त्याशिवाय आमची आई आमच्या घरी आल्या असं वाटत नाही. आणि खूप आनंद असतो गौरी दिवशी. आणि पुरणपोळीचा भाजी भाकरीचा नैवेद्य खीर करतो. सर्वजण आनंदानं जल्लोषानं तिची सेवा करतात. सकाळी लवकर उठतो. सगळ्यांची गडबड असते पण आईला विसरावं असं वाटत नाही. अविस्मरणीय तो क्षण आहे. आणि असाच आनंदानं दरवर्षी यावा. सगळ्यांनी गुण्या गोविंदानं जगावं, फुगड्या खेळाव्या, आनंद लुटावा, आईच्या सहवासात राहावं. 15 दिवस असतात पण आता अलीकडं जरासं कमी झालं ना. तर आम्ही आधी नागपंचमी ते गणपती जाईपर्यंत गाण्याचं 2 दिवस खूप हो. जिम्मा फुगडी रोज रात्री असते. रात्री 9 ते संध्याकाळी 12 पर्यंत. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात स्कॉर्पिओ गाडी पडल्यानं एका जणाचा मृत्यू झालाय. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ही गाडी बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागलेत. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील दावडी या ठिकाणी चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात स्कॉर्पिओ गाडी पडल्याने एका जणाचा मृत्यू झालाय. या गाडीमध्ये अजून कोणी आहे का याचा शोध घेतला जात होता. सकाळी 9 वाजेच्या सुमारास दावडी येथे चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात स्कॉर्पिओ गाडी पडली. या घटनेत वाहन चालक राजेंद्र गव्हाणे याचा मृत्यू झालाय. स्थानिकांच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ही गाडी बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न करून देखील उशिरापर्यंत अपयश आलं. या गाडीमध्ये अजूनही कोणी आहे का याचा तपास केला जातोय. ब्युरो चीफ अमोल जाधव, C24 तास, पुणे. वृक्ष लागवड करीत असताना वृक्ष जोपासण्यास नागरिकांनी मदत करण्याचं आवाहन प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी माधव केंद्रे यांनी केलंय. वृक्षांची तोड थांबवा, पर्यावरण वाचवा असा संदेश त्यांनी दिलाय. सद्यस्थितीत पर्यावरण वाचवून पर्यावरणाचे संतुलन कसे राहील, औंढा नागनाथ तालुकाभरात वृक्षांची जोपासना करून शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याबरोबरच पर्यावरण वाचवण्यासाठी वृक्ष लागवड करण्याबरोबरच पर्यावरण संतुलन कसे राहील यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी माधव केंद्रे यांची धडपड सुरू आहे. शासनाने दिलेल्या वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले असले तरी जोपासण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी माधव केंद्रे यांनी केलंय. वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून मी जनतेस असे आवाहन करू इच्छितो की त्यांनी वन विभागाकडून जे सवलतीच्या दरामध्ये रोपे पुरवठा केले जातात त्या रोपांचा योग्य उपयोग करून आपल्या परसबागेत किंवा शेतीवर किंवा अन्य ठिकाणी मोकळ्या जागेत लावून पर्यावरणाच्या संतुलन राखण्यास शासनास मदत करावी. तसेच आमचे प्रत्येक गाव पातळीवर वनरक्षक वनपाल हे कार्यरत असतात. तर त्यांची कुठं अडचण आली तर आमच्या लोकांकडून तशी मदत त्यांना नक्कीच मिळेल व रोपांविषयी माहितीसुद्धा त्यांच्याकडून ते देऊ शकतील. उमेश चक्कर, C24 तास, हिंगोली. शेवगाव सुरक्षा साधनांच्या दुरुस्तीच्या कामाच्या साहित्यासाठी महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी पाथर्डी रस्त्यावरील कार्यालयासमोर काम बंद आंदोलन केलंय.
उपकार्यकारी अभियंता शंकर चिचवणे यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. सण उत्सवाच्या काळात साहित्याअभावी सुरळीत वीज सेवा देता येत नाही. त्यामुळे तांत्रिक कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. सुरक्षा साधने तसेच नवीन कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप करण्याबाबत 3 महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र त्याची कोणतीही दखल घेतली जात नाहीये. त्यामुळे संघटनेचे उपसचिव ज्ञानेश्वर बडधे, रामप्रसाद मस्के, राजू दगडखैर, अविनाश कुरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आलंय. त्यात संघटनेचे अध्यक्ष बाबा वाकडे, अशोक पाथरकर, प्रदीप बोडखे आदी सहभागी झाले होते. उपकार्यकारी अभियंता चिंचवणे यांनी आवश्यक साधने या आठवड्यात देण्याची व्यवस्था करू. सुरक्षा साधनांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून महिन्याभरात दिली जातील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर गणेशोत्सवात ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांनी तुर्तास हे आंदोलन मागे घेतलंय. महिन्यापासून याचा पाठपुरावा करतोय, परंतु आजची आमची आंदोलनाची नोटीस असून सुद्धा प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळं आमच्या तांत्रिक कर्मचाऱ्याला आज या ठिकाणी काम बंद आंदोलन करावं लागतंय. धन्यवाद. जे लाईनशी ज्यांचा संबंध येतो असे वाहिनी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि या लाईन स्टाफच्या माध्यमातून वीज ग्राहकांना सेवा पुरवली जाते. विनाव्यक्ते वीज पुरवठा देण्यासाठी हे काम करतात आणि अशा या लाईन स्टाफची सुरक्षा पुरवणं हे वीज महावितरण कंपनीचं काम आहे आणि असे सुरक्षा साधने महावितरणकडून उपलब्ध करून न दिल्यामुळं आणि रितसर या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी 3 महिन्यापासून नोटीस देत आहेत महावितरण कंपनीला, तरी याची दखल न घेतल्यामुळं आजचं आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि जोपर्यंत ग्राहकांच्या सेवेसाठी असलेलं हे आंदोलन आणि कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी कर्मचाऱ्याची आर्थिक मागणी नाही आणि अशा या आंदोलनासाठी कर्मचाऱ्यावर आंदोलनाची वेळ यावी ही एक कंपनीच्या दृष्टीने नामुष्कीची बाजी आहे. त्याच्या महाराष्ट्रातील तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीनं मी एक महापारेषण कंपनीतील संघटनेचा अध्यक्ष म्हणून निषेध करतो आणि हे आंदोलन कंपनीकडून या सुरक्षा साधनं त्यामध्ये आत्ताच आमचे सहकारी अशोक पाथरकर यांनी सांगितलंय की हँडग्लोव्ज, तुमचा डिस्चार्ज रॉड हे उपलब्ध व्हावेत. वृत्तसंकलन विभाग C24 तास शेवगाव. राहुरी फॅक्टरी येथील महिलेला माहेरून 1 लाख रुपये आणण्यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. राहुरी फॅक्टरी येथील 34 वर्षीय विवाहित महिलेला माहेरून 1 लाख रुपये आणावे या कारणाने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करून मारहाण केल्याबाबत 10 जणांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फॅक्टरी येथील मनीषा मुकेश साळवे ही सासरी नांदत असताना 28 ऑगस्ट 2013 ते आजपर्यंत मनीषा साळवे हिला पती मुकेश भास्कर साळवे, सासू मंदा भास्कर साळवे, सासरा भास्कर जबाजी साळवे, भाया श्रीकांत भास्कर साळवे, जाऊ गायत्री श्रीकांत साळवे, जाऊ सुवर्णा सतीश साळवे, दीर सतीश भास्कर साळवे, चुलते रानबा विठ्ठल पंडित, चुलती आशाबाई रानबा पंडित, चुलत भाऊ पप्पू रानबा पंडित यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वैभव साळवे करत आहे. मनीषाचे पती मुकेश साळवे हे भारतीय सेवा दलात नोकरीस असून मनीषा हिच्या चारित्र्यावर मुकेश संशय घेत असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास राहुरी. बातमीपत्रात पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. निंबोडीतील जिल्हा परिषद शाळा कोसळली, 35 विद्यार्थी अडकले, काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर. नेवासा मिनी सेंट्रल बँकेतील खातेदारांची फसवणूक, नेवासा बँकेच्या शाखेवर टाळे ठोकून आंदोलन. ज्ञानेश्वर युवा प्रतिष्ठानच्या लंकेतून हनुमानाचे उड्डाण, या देखाव्याचे उद्घाटन. आणि सांगलीत पारंपरिक पद्धतीने गौराईंचे आगमन, गौराईंच्या स्वागतावेळी सुवासिनींनी धरला झिम्मा फुगड्यांचा फेरा. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.